सो हॅलो एव्हरीवन, नमस्कार. कर्मशिला अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. सो एकंदरीतच आपण व्होकॅब्युलरी PYQ सिरीज बघतो आहोत आणि या अंतर्गत आतापर्यंत 5 एपिसोड किंवा 5 लेक्चर आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, किंवा PYQ अंतर्गत किंवा इंग्लिश या विषयाअंतर्गत आयोगाने जे व्होकॅब्युलरीचे PYQ विचारलेले आहे, सो त्याचा आढावा आपण घेतलेला आहे. सो या लेक्चरमध्ये आपण आणखी काही महत्त्वपूर्ण जे व्होकॅब अंतर्गत जे काही PYQs विचारलेले आहे, सो त्याचा आढावा घेऊयात. तुम्ही जर या चॅनलवर नवीन आलेलं असाल किंवा हे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आय वुड सजेस्ट की पहिल्या लेक्चरपासून तुम्ही लेक्चर बघा, जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारलेला आहे किंवा PYQ कसे रिपीट झालेलं आहे, सो ते देखील लक्षात येईल. ओके, आता आपण हे जे काही सिरीज आहे ते गट ब मुख्य परीक्षा तसेच गट क मुख्य परीक्षा 2025च्या अनुषंगाने बघतो आहोत. सो गट ब मुख्य परीक्षाच्या आधी किंवा मुख्य परीक्षा होण्याआधी आपण जितकं शक्य होईल तितकं जे काही व्होकॅबचे PYQs आहेत, सो त्याचा संपूर्ण जवळपास 2011 ते 2024च्या दरम्यान या कालावधीमध्ये राज्यसेवा मुख्य, कंबाईन गट ब गट क, त्यानंतर डिपार्टमेंटल PSI असेल, डिपार्टमेंटल ASO असेल, एक्साईजच्या संदर्भाने प्रश्न विचारलेले असतील किंवा त्या परीक्षांमध्ये, सो त्या परीक्षांमध्ये विचारलेले जे काही व्होकॅबचे PYQs आहेत, सो त्याचा आढावा देखील घेऊयात. आणि यासोबतच आणखी एक नवीन इनिशिएटिव्ह आपण सुरू करतो आहोत. इंग्रजी विषयाअंतर्गत ग्रामरचे जे काही प्रश्न विचारलेले आहेत, सो ते देखील आपण डिस्कस करूयात. ओके, सो डेली बेसिसवर ते देखील आपण बघूयात. ओके, सो या ठिकाणी या लेक्चरमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्यानंतर इडियम्स व फ्रेजेस, अँटोनिम्स, सिनोनिम्स आणि फ्रेझल वर्ब, सो असे 5 सेक्शन आपण बघणार आहोत. या व्यतिरिक्त साधारणतः 10 लेक्चर झाल्याच्यानंतर किंवा 10 एपिसोड झाल्याच्यानंतर यामध्ये होमोनिम्स आपण समावेश करूयात. होमोनिम्स, त्यानंतर स्पेलिंग मिस्टेकच्या संदर्भाने किंवा स्पेलिंग इररवर देखील आपल्याला प्रश्न विचारतो आहे, सो त्याचा देखील ते देखील आपण बघूयात. ओके, सो आणखी काही मिसलेनियस व्होकॅब अंतर्गत विचारलेले प्रश्न, सो त्याचा देखील आपण समावेश करूयात. सो तुम्ही नवीन असाल तर तुम्ही या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्या ठिकाणी या लेक्चरची PDF तसेच यापूर्वी जे काही 5 लेक्चर्स अपलोड केलेलं आहे, सो त्याची PDF तुम्हाला मिळेल. आणि हे जे काही लेक्चर्स आहेत ते एका प्लेलिस्टमध्ये देखील एपिसोड वाईज किंवा एकंदरीतच प्रत्येक टायमिंगनुसार आपण ते लेक्चर या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये तयार केलेलं आहे किंवा प्लेलिस्ट देखील अवेलेबल करून दिलेलं आहे. सो तुम्ही यूट्यूबवर जाऊन प्लेलिस्ट चेकआउट करा. तर त्या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत 5 लेक्चर आणि हे 6वं लेक्चर देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. ओके, सो थेट आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. सो ॲज युजल आपण ज्या पद्धतीने प्रत्येक पर्याय आणि प्रत्येक प्रश्नाचं व्यवस्थित विश्लेषण करतो, सो त्या पद्धतीनेच आपण हे कॅरी फॉरवर्ड करूयात. पहिला जो प्रश्न आहे तो वन वर्ड सबस्टिट्यूशनवर विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. काय विचारलेलं आहे तर विलिंग टू डू व्हॉट इज डिझायर ऑफ यू. विलिंग टू डू व्हॉट इज डिझायर ऑफ यू. आता याचा अर्थ काय होतो तर थोडक्यात तुमच्या इच्छेप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती ॲक्ट करत असेल किंवा एखादी व्यक्ती वागत असेल, तर अशा वेळेस त्यासाठी कोणता शब्द प्रयोग केला जातो, असा एकंदरीतच या ठिकाणी प्रश्न आहे. थोडक्यात काय तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगता की अशा पद्धतीने कर, किंवा तुमचा जर सबऑर्डिनेट असेल, सो त्याला तुम्ही जर सांगत असाल, सो तो तुमच्या म्हणण्यानुसार वागत असेल, सो त्या व्यक्तीसाठी किंवा तुमच्या सबऑर्डिनेटसाठी काय म्हटलं जाईल, किंवा आपण दुसऱ्या व्यक्तींच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा वागत असू, सो त्यासाठी इंग्रजीमध्ये कुठला शब्द प्रयोग केला जातो, असा एकंदरीत त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. कॉम्प्लिसेंट, कॉम्प्लेझंट आणि कॉम्प्लेसंट. थोडक्यात हा प्रश्न एकंदरीतच होमोनिम्सवर विचारलेला प्रश्न आहे. कारण सारख्या उच्चाराच्या शब्दांचा अर्थ यासाठी होमोनिम्सवरचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. मात्र या ठिकाणी जो फ्रेज दिलेला आहे संपूर्ण हे वाक्य, सो त्यावर आधारित असल्यामुळे याचा समावेश आपण वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये घेतलेला आहे. आता याच्यामध्ये 2 जे शब्द आहेत, सो ते चुकीच्या पद्धतीने किंवा फक्त ऑप्शन द्यायचं म्हणून आयोगाने ते स्पेलिंग मिस्टेक किंवा स्पेलिंग एररच्या माध्यमातून ते ऑप्शनमध्ये टाकलेलं आहे. सो त्यामध्ये आपल्याला कोणते शब्द दिसून येतात तर कॉम्प्लेझंट, सो असा शब्द नसतो, सो चुकीचा स्पेलिंग या ठिकाणी दिलेला आहे. आणि पर्याय क्रमांक 4, सो हे देखील चुकीचं स्पेलिंग आहे. आता या ठिकाणी 2 कॉम्प्लेसंट आणि कॉम्प्लेझंट हे जे शब्द दिलेले आहे, सो कॉम्प्लेसंट याचा अर्थ काय तर कॉम्प्लेसंट याचा अर्थ होतो सेल्फ सॅटिस्फाईड.
सेल्फ सॅटिस्फाईड व्यक्तीसाठी किंवा त्याला अनकन्सर्न म्हणजे ज्याला कुठलाही कन्सर्न, ओके. सो अनकन्सर्न म्हणजे ज्या व्यक्तीला कुठलाही फरक पडत नाही किंवा आत्मसंतुष्ट आहे, तो कुठल्याही त्याच्याकडे डिझायर नाही एखादे काम करण्यासाठी किंवा सो अशा व्यक्तीसाठी कॉम्प्लेसंट हा शब्द प्रयोग केला जातो. सो थोडक्यात त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, यू कॅन सी हिअर सेल्फ सॅटिस्फाईड नॉट विलिंग टू चेंज, बदलण्यासाठी किंवा बदलावाला तो अनुकूल नसतो, जसं आहे जैसे ते परिस्थितीशी तो अलाइट झालेला असतो किंवा सुसंगत असतो. सो अशा व्यक्तींसाठी कॉम्प्लेसंट, ओके. सो कॉम्प्लेसंट हा शब्द प्रयोग केला जातो. मात्र आपल्याला काय विचारलेलं आहे, तर असा व्यक्ती जो आपल्या म्हणण्यानुसार वागत असेल किंवा आपण जर इतर व्यक्तींच्या म्हणण्यानुसार वागत असो, तर त्यासाठी कुठला शब्द प्रयोग केला जातो. सो ते आहे कॉम्प्लेझंट, ओके. सो लक्षात ठेवायचं कॉम्प्लेझंट. स्पेलिंग व्यवस्थित COMPLAISANT. सो कॉम्प्लेझंट याचा अर्थ विलिंग टू डू व्हॉट इज डिझायर ऑफ यू किंवा इगर टू प्लीज अदर्स म्हणजे इतरांना खुश करण्यासाठी त्यांच्या इच्छेनुसार वागण्यास तयार असणाऱ्या व्यक्तीसाठी हा शब्द प्रयोग केला जातो. सो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 कॉम्प्लेझंट. सो हे दोन्ही शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, ओके. सो या ठिकाणी देखील तुम्हाला हे दिसेल. त्यानंतर दुसरा प्रश्न अगेन वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आधारित आणि अगेन राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022मध्ये विचारलेला प्रश्न आहे. स्ट्रॉंग डिसलाईक बिटवीन टू पर्सन, दोन व्यक्तींमध्ये जेव्हा तीव्र मतभेद किंवा एकमेकांबद्दल द्वेषाची भावना असेल किंवा तिरस्कार असेल, सो अशा वेळेस त्या शब्दासाठी किंवा त्या बाबतीत त्या सिच्युएशनसाठी कोणता शब्द प्रयोग केला जातो. सो इंग्लिशमध्ये कुठला शब्द प्रयोग त्यासाठी वापरला जातो. ॲव्हर्जन, अँटिपथी, अपाथी किंवा डिस्पाईट. सो एक लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी डिस्पाईट तर हे होणार नाही. डिस्पाईट याचा अर्थ होतो तरीही किंवा असे असूनही. सो बेसिकली सेंटेन्सच्या बाबतीत आपण एखादी सिच्युएशन असते, सो त्यावेळेस आपण असे असले तरीही या शब्दात याचा वापर करत असतो. सो या पर्यायाचा आणि विचारलेल्या प्रश्नाचा काही एक संबंध आपल्याला दिसून येत नाही. सो डिस्पाईट हे या ठिकाणी आपण एलिमिनेट करू शकतो, ओके. सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी एलिमिनेट केल्याच्यानंतर 3 आपल्याजवळ पर्याय आहेत, ॲव्हर्जन, अँटिपथी आणि अपाथी. आता ॲव्हर्जनचा अर्थ देखील स्ट्रॉंग डिसलाईक, ओके. सो स्ट्रॉंग डिसलाईक होतो किंवा हॉस्टिलिटी, स्ट्रॉंग डिसलाईक बट नॉट नेसेसरी टू पर्सन. आता ॲव्हर्जन एखाद्या सिच्युएशनच्या बाबतीत असू शकतो, सिच्युएशनमध्ये आपल्याला ॲव्हर्जन फील होत असतो, ओके. किंवा एखाद्या वस्तूच्या बाबतीत असू शकतो. सो ॲव्हर्जन हे नॉट नेसेसरली की दोन व्यक्तींच्या बाबतीत असेल. मात्र जे या ठिकाणी आपल्याला प्रश्नात विचारलेला आहे स्ट्रॉंग डिसलाईक बिटवीन टू पर्सन, सो त्यासाठी योग्य शब्द आहे अँटिपथी. सो अँटिपथी याचा अर्थ होतो जेव्हा दोन व्यक्तींमध्ये तीव्र मतभेद असेल, सो व्यक्तींच्या बाबतीत वस्तूंबद्दल किंवा सिच्युएशनबद्दल किंवा भावनांच्या बाबतीत या ठिकाणी बोललं जात नाही, तर व्यक्तींबद्दल बोललं जातो आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे अँटिपथी. सो अँटिपथी दॅट मीन्स स्ट्रॉंग डिसलाईक बिटवीन टू पर्सन, दोन व्यक्तींमधील तीव्र द्वेष किंवा तिरस्कार. तर ॲव्हर्जन याचा अर्थ स्ट्रॉंग डिसलाईक बट नॉट नेसेसरली बिटवीन टू पर्सन. सो तीव्र नापसंती असेल किंवा चीड असेल व्यक्ती किंवा सो व्यक्ती ते व्यक्ती त्याचा संबंध होत नाही, तर ते वस्तूंबद्दल असू शकतो किंवा एखाद्या भावनेच्या भरामध्ये आपण जे निर्णय घेत असतो, सो त्याबद्दल देखील ॲव्हर्जन हा शब्द प्रयोग केला जाऊ शकतो, ओके. तिसरा जो शब्द आहे अपाथी. सो अपाथी याचा अर्थ होतो लॅक ऑफ इंटरेस्ट किंवा फिलिंग, ज्याला मराठीमध्ये उदासीनता. सो उदासीनता हा जो शब्दप्रयोग आपण मराठीमध्ये करत असतो किंवा एखादी कृती करण्यासाठी जेव्हा व्यक्ती तयार नसतो किंवा त्याला कुठल्याही बाबतीत रस नसेल, सो अशा वेळेस अपाथी हा शब्दप्रयोग या ठिकाणी केला जातो आहे. सो ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 अँटिपथी. त्यानंतरचा प्रश्न आहे अगेन वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आधारित प्रश्न. चूज द बेस्ट सबस्टिट्यूशन फॉर द गिवन फ्रेज. कंबाईन गट ब मुख्य परीक्षा 2019मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. अ व्हेरी क्लिअर ऑर टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग. अ व्हेरी क्लिअर ऑर टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग, एखाद्या घटकाचे स्पष्ट आणि
आदर्शात्मक जे उदाहरण असते सो त्या बाबतीत कुठला शब्दप्रयोग केला जातो असा एकंदरीत या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेला आहे पॅराडिगम, दुसरा आहे हायपोथेटिकल, तिसरा आहे पॅरेलल आणि चौथा आहे पॅरामाउंट. आता पॅरामाउंट या शब्दाचा प्रयोग जर पॅरामाउंट याचा अर्थ होतो एकंदरीतच सर्वोच्च महत्त्वाचा किंवा अत्यंत महत्त्वाचा. ओके, सो पॅरामाउंट दॅट मीन्स मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, सो मोस्ट इम्पॉर्टंट या बाबतीत एकंदरीतच पॅरामाउंट हा शब्द प्रयोग केला जातो. सो थोडक्यात सर्वोच्च महत्त्वाचा किंवा अतिशय महत्त्वाच्या बाबतीत, अतिशय महत्त्वाची गोष्ट असेल सो त्या बाबतीत पॅरामाउंट हा शब्द प्रयोग केला जातो. सो या ठिकाणी आपल्याला व्हेरी क्लिअर किंवा टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग, सो याच्याशी काही संबंध नाही. सर्वोच्च महत्त्वाच्या बाबतीत वस्तू असेल, व्यक्ती असेल, सो त्या बाबतीत पॅरामाउंट. नंतर पॅरेलल याचा अर्थ होतो समांतर. ओके, इक्वली, सिमिलर किंवा नॉट अँड कम्पेरेबल नाही तर सिमिलर किंवा इक्वली जेव्हा आपण एखाद्या बाबतीत एखाद्या घटकाचा विचार करत असतो सो ते पॅरेलल या शब्दाने किंवा समान या अर्थाने पॅरेलल या शब्दाचा वापर करत असतो. हायपोथेटिकल याचा अर्थ होतो काल्पनिक किंवा गृहीत धरलेले. गृहीतक जे आपण म्हणत असतो सो ते कसे असतात तर हायपोथेटिकल असतात, म्हणजे वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नसतो. ते एकतर वास्तव असू शकतो किंवा ॲक्च्युअल सिच्युएशन वेगळी असते आणि आपण विचार करतो तर ते जी सिच्युएशन असते ते वेगळी असते. सो आपण जे विचार करतो सो त्या सिच्युएशनसाठी हायपोथेटिकल हा जो शब्दप्रयोग आहे तो केला जातो आहे बेस्ड ऑन अजम्पशन. ओके, बेस्ड ऑन अजम्पशन्स किंवा गृहीतक, इमॅजिन, कल्पित. सो हायपोथेटिकल हा शब्दप्रयोग केला जातो. आणि पॅराडिगम या शब्दाचा अर्थ होतो अ व्हेरी क्लिअर ऑर टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग किंवा मॉडेल. ओके, सो एखाद्या गोष्टीचे अतिशय स्पष्ट किंवा आदर्श उदाहरण. सो दॅट इज कॉल्ड पॅराडिगम. सो बेसिकली टीचिंगच्या संदर्भात एखाद्या मास्तर किंवा एखादा व्यक्ती जर व्यवस्थित स्पष्टपणे एक्सप्लेन करत असेल किंवा नॉट ओन्ली टीचिंग पण एखाद्या गव्हर्मेंटच्या बाबतीत देखील असेल, जर व्यवस्थित जनतेचे प्रश्न तो नीट समजून त्याचा एकंदरीतच त्या प्रश्नाचं सोडवणूक जर व्यवस्थित करत असेल सो त्यासाठी देखील पॅराडिगम हा शब्दप्रयोग केला जातो. सो पॅराडिगम याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचे अतिशय स्पष्ट आहे किंवा आदर्श उदाहरण. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पॅराडिगम. त्यानंतरचा प्रश्न आहे जोड्या लावा स्वरूपात हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मॅच द पेअर्स कंबाईन ग्रुप सी 2022 विचारण्यात आलेला प्रश्न. एकीकडे सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याचा एका शब्दामध्ये अर्थ काय आहे ते. सो दुसऱ्या बाजूला दिलेला आहे वन हू ट्राईज टू अवॉइड रियालिटी. त्यानंतर अ पर्सन बिलॉंगिंग टू वॉन्डरिंग अ रेस. तिसरा आहे वन हू बिलीव्ज इन फेट आणि चौथा आहे वन हू बिलीव्ज व्हेरी इझिली. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे जोड्या लावा स्वरूपामध्ये सो पहिला जो आहे वन हू ट्राईज टू अवॉइड रियालिटी. याचा अर्थ होतो स्केपिस्ट. ओके, स्केपिस्ट. सो स्केपिस्ट याचा अर्थ काय तर जो वास्तव टाळणारा व्यक्ती किंवा वास्तवापासून पळ काढणाऱ्या व्यक्तीसाठी स्केपिस्ट हा शब्द प्रयोग केला जातो. आणि तेच या ठिकाणी मध्ये दिलेलं आहे की वन हू ट्राईज टू अवॉइड रियालिटी, जे वास्तव आहे सो त्याला अवॉइड करणाऱ्या व्यक्तींसाठी स्केपिस्ट हा शब्द प्रयोग केला जातो. सो ला 4 नंबरची जोडी. सो ला 4 नंबरची जोडी पर्याय क्रमांक 3 आणि 4 आपल्याला दिसून येतो. त्यानंतर अ पर्सन बिलॉंगिंग टू वॉन्डरिंग रेस. सो वॉन्डरिंग रेस याचा अर्थ होतो भटक्या जमातीत असणाऱ्या व्यक्तीत किंवा भटक्या जमातीशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीस काय म्हटलं जातं. सो जिप्सी शब्दप्रयोग कायसाठी केला जातो तर अ मेंबर ऑफ अ ट्रॅडिशनली नोमॅडिक किंवा वॉन्डरिंग कम्युनिटी किंवा भटक्या जमातीतील व्यक्तीसाठी जिप्सी हा शब्द प्रयोग केला जातो. सो ला 1 नंबरची जोडी. सो ला 1 नंबरची जोडी फक्त पर्याय क्रमांक 3 दिसून येतो आणि हेच या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर वन हू बिलीव्ज इन फेट. फेट म्हणजे काय तर नशीब. सो एखादी व्यक्ती जो नशीबावर विश्वास ठेवतो सो त्याला फॅटलिस्ट हा शब्द प्रयोग केला जातो. सो लक्षात ठेवायचा फॅटलिस्ट. सो ला 2 नंबरची जोडी. वन हू बिलीव्ज व्हेरी इझिली म्हणजेच काय तर एखादी व्यक्ती अशी असते ज्याला आपण काही बोललो तरी ते लवकरच त्यावर विश्वास ठेवतो किंवा आपण चुकीच्या पद्धतीने मॅन्युप्युलेशन जो शब्दप्रयोग आहे
सो मॅनिप्युलेशन वेन अ पर्सन who actually manipulated by someone very easily, so that person called credulous. म्हणजे अशी व्यक्ती ज्याला अतिशय सहज पद्धतीने मॅनिप्युलेट करू शकतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल विश्वास करतो किंवा वन हू बिलीव्स व्हेरी इझिली, म्हणजे ज्याला कोणी एखादी व्यक्ती व्यवस्थित म्हणजे काय तर अतिशय साधाभोळा ज्या व्यक्तीसाठी. ओके, सो सहज विश्वास ठेवणारा किंवा साधाभोळा, शब्द देखील आठवत नाही मला. ओके, सो क्रेड्युलस याचा अर्थ होतो साधाभोळा किंवा सहज विश्वास ठेवणारा. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता, टेंडिंग टू बिलीव्ह टू रीडली ऑर इझिली कन्व्हिन्स्ड. ओके, सो आपण लहान मुलांना चॉकलेट वगैरे देऊन एखाद्या बाबतीत आपण त्यांना समजावत असतो. सो तेच या ठिकाणी क्रेड्युलस या अर्थाने त्याचा वापर आपण करू शकतो. सो पर्याय क्रमांक 3, सो लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी ऑप्शन जे दिलेले आहेत ज्याचा अर्थ वन हू ट्राईज टू अवॉइड रिॲलिटी, स्केपिस्ट, अ पर्सन बिलॉंगिंग टू वॉन्डरिंग रेस, जिप्सी, वन हू बिलीव्ज इन अ फेट, फॅटलिस्ट आणि वन हू बिलीव्ज व्हेरी इझिली, क्रेड्युलस. ओके, क्रेड्युलस. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे इडियम व फ्रेझेसवर आधारित. प्रश्न काय विचारलेला आहे तर ही इज क्वाईट ॲट इन इंग्लिश. ओके, सो या ठिकाणी ॲट इन इंग्लिश याला अंडरलाईन करा. सो ही इज अ क्वाईट ॲट होम इन इंग्लिश, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन. कंबाईन ग्रुप सी 2022 विचारण्यात आलेला प्रश्न आहे. सो या ठिकाणी ॲट होम याचा अर्थ काय होतो, ॲट होम इन याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे फ्लुएंट, कॉम्पिटंट, फुल ऑफ कम्फर्ट, हॅपी. ओके, आता ॲट होम याचा अर्थ होतो एखाद्या बाबतीत जर आपण सहज असून किंवा ती गोष्ट करण्यामध्ये जेव्हा आपण सक्षम असतो, सो त्यासाठी ॲट होम इन समथिंग. ओके, सो ॲट होम इन समथिंग या फ्रेजेसचा किंवा या इडियमचा वापर केला जातो. सो ॲट होम इन इंग्लिश या ठिकाणी विचारलेला आहे, म्हणजे हिज क्वाईट म्हणजे तो सक्षम आहे किंवा तो पात्र आहे कशामध्ये तर इंग्लिश बोलण्यामध्ये, ॲट होम. सो तेच या ठिकाणी दिलेलं आहे. सो पर्याय दिलेला आहे फ्लुएंट, कॉम्पिटंट, फुल ऑफ कम्फर्ट, हॅपी. सो हॅपी आणि फुल ऑफ कम्फर्टचा काही एक संबंध नाही. फ्लुएंट देखील असू शकतो, मात्र एकंदरीतच या अर्थानुसार किंवा या वाक्यात दिलेल्या अर्थानुसार आपल्याला योग्य पर्याय घ्यायचा आहे. कॉम्पिटंट याचा अर्थ होतो पात्र असलेला किंवा सक्षम, ज्याला कॅपेबल हा इंग्रजी शब्द वापरला जातो, अगेन कॅपेबल. सो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे कॉम्पिटंट. ओके, सो ॲट होम इन फ्लुएंट किंवा कम्फर्टेबल किंवा कॉम्पिटंट असलेल्या व्यक्तीसाठी किंवा थोडक्यात एखाद्या विषयात निपुण असलेल्या व्यक्तीसाठी हा शब्द प्रयोग केला जातो. या ठिकाणी फ्लुएंट देखील योग्य राहिलेलं असतं, मात्र आयोगाने देखील या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 कॉम्पिटंट हे जे पर्याय आहे तेच योग्य दिलेलं आहे. ओके, त्यानंतर इतर जे आणखी जे इडियम्स आहे ज्यावर परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे, सो त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे ॲट द 11th आवर यावर देखील प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. ॲट द 11th आवर याचा अर्थ होतो ॲट द लास्ट मोमेंट, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी. ओके, सो ॲट द 11th आवर, ॲट द लास्ट मोमेंट, अगदी शेवटच्या क्षणी या अर्थाने या इडियमचा वापर केला जातो. त्यानंतर ॲपल ऑफ वन साई. सो या ठिकाणी बघू शकता ॲपल ऑफ वन साई याचा अर्थ होतो व्हेरी डिअर पर्सन, म्हणजे अतिशय लाडकी व्यक्ती, अतिशय प्रिय व्यक्ती. सो अतिशय लाडक्या व्यक्तींसाठी किंवा व्हेरी डिअर पर्सनसाठी आपण ॲपल्स ऑफ वन आय हा शब्दप्रयोग किंवा या आयडियमने एकंदरीतच त्याचा वापर आपण करत असतो. ओके, सो एव्हरी चाइल्ड इज टू बी अ ॲपल्स ऑफ वन्स आय ऑफ मदर. ओके, सो प्रत्येक जे मुलं असतात ते आपल्या आईसाठी कसे असतात तर ॲपल्स ऑफ वन्स आय, म्हणजे प्रत्येक व्हेरी डिअर पर्सन. त्यानंतर आहे बॅक टू द वॉल बॅक टू द वॉल याचा अर्थ होतो इन अ डिफिकल्ट सिच्युएशन किंवा अडचणीत सापडलेला. सो या अर्थाने याचा बॅक टू द वॉल याचा अर्थ होतो. त्यानंतर बाय हुक ऑर बाय क्रूक. बाय हुक अँड बाय क्रूक हे बऱ्याचदा तुम्ही ऐकलेलं असाल. कसेही करून
by any means. Okay, so I want to clear this year's MPSC exam by hook or by crook. ओके, सो नॉट बाय क्रूक. सो कसेही करून आपल्याला यावर्षी पोस्ट काढायची आहे. सो त्यासाठी बाय हुक किंवा बाय हुक और बाय क्रूक या आयडियमचा आपण वापर करू शकतो. सो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे कॉम्पिटंट. ओके, सो लक्षात ठेवायचं कॉम्पिटंट. परीक्षेत जर परत हा प्रश्न रिपीट झाला तर त्याचा योग्य पर्याय असणार आहे कॉम्पिटंट. त्यानंतरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट इडियम फॉर द अंडरलाइन वर्ड्स इन द सेंटेन्स. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. डू नॉट पिक अप कॉरल अदरवाइज यू विल हॅव टू ॲक्सेप्ट ह्युमिलिएशन. ओके, सो ह्युमिलिएशन याचा अर्थ काय होतो? टू ॲक्सेप्ट ह्युमिलिएशन. ओके, सो त्यासाठी योग्य अंडरलाइन्ड इडियम आपल्याला पर्यायातून फाइंड आउट करायचं आहे. डू नॉट पिकअप कोरल म्हणजे काय? तर भांडण करू नकोस, अदरवाईज तुला काय करेल, यू विल हॅव टू ॲक्सेप्ट ह्युमिलिएशन याचा अर्थ होतो की अपमान सहन करणे किंवा माफी मागण्याची पाळी येणे. ओके, सो माफी मागण्याची वेळ येणे. सो यासाठी ह्युमिलिएशन, टू ॲक्सेप्ट ह्युमिलिएशन हा शब्दप्रयोग या अर्थाने त्याचा एकंदरीतच आपल्याला या ठिकाणी अर्थ दिसून येतो. मात्र टू ॲक्सेप्ट ह्युमिलिएशनसाठी एखादा इडियम आहे का? सो तेच या ठिकाणी विचारलेलं आहे. सो त्या इडियमचा अर्थ, कोणत्या इडियमचा अर्थ टू ॲक्सेप्ट ह्युमिलिएशन असा होतो. ओके, अँड ॲपल पाय, त्यानंतर बेरी पायज, ईट अ हंबल पाय, आणि चौथा आहे अ पाय. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ईट अ हंबल पाय या इडियमचा अर्थ होतो टू ॲक्सेप्ट ह्युमिलिएशन म्हणजेच काय? तर अपमान सहन करणे, माफी मागण्याची वेळ येणे. सो त्यासाठी ईट अ हंबल पाय या शब्दाचा योग्य वापर केला जातो किंवा या इडियमचा वापर टू ॲक्सेप्ट ह्युमिलिएशन यासाठी केला जातो. ओके, सो ते लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 3, टू ॲक्सेप्ट ह्युमिलिएशन ऑर मेक ॲन अपॉलॉजी. त्यानंतर कोल्ड शोल्डर. सो लक्षात ठेवायचं, यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोल्ड शोल्डर याचा अर्थ होतो सो इंडिफरन्स, म्हणजे दुर्लक्ष करणे. सो कोल्ड शोल्डर याचा अर्थ काय होतो? तर सो इंडिफरन्स, दुर्लक्ष करणे एखाद्या बाबतीत. त्यानंतर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क, यावर देखील आयोगाने परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. रिग्रेट ओव्हर द पास्ट लॉस, म्हणजे भूतकाळात झालेल्या गोष्टींबद्दल खेद व्यक्त करणे किंवा शोक करत बसणे. सो या ठिकाणी रिग्रेट ओव्हर पास्ट, जे आपण गमावलेलं आहे, सो त्याबद्दल रिग्रेट करत बसणे किंवा त्या नुकसानीबद्दल आपण एकंदरीतच शोक व्यक्त करणे. सो या अर्थाने एकंदरीतच क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क, झालेल्या घटनांबद्दल एकंदरीतच दुःख व्यक्त करणे. सो या अर्थाने त्याचा वापर केला जातो. नंतर फिश आउट ऑफ वॉटर. जर फिशला पाण्याचा बाहेर काढलं तर सिच्युएशन कशी असेल? तर त्या फिशसाठी अनकम्फर्टेबल असेल इन सराउंडिंग. ओके, म्हणजे थोडक्यात फिश आउट ऑफ वॉटर याचा अर्थ होतो अनकम्फर्टेबल इन सराउंडिंग, परक्या वातावरणात अडचणीत असणे. समजा तुम्ही एखाद्या परकीय देशात गेला, फॉर एक्झाम्पल दुबई किंवा इतर सौदी अरेबिया किंवा बाहेर कुठल्याही देशामध्ये, ऑस्ट्रेलिया वगैरे तुम्ही त्या ठिकाणी गेलेला असाल आणि तुम्हाला आपल्या देशातील कोणतीही व्यक्ती त्या ठिकाणी तुम्हाला दिसत नसेल, तुम्ही त्या ठिकाणी परकीय असाल. सो अशा वेळेस तुमच्यासाठी ती सिच्युएशन काय असेल? तर फिश आउट ऑफ वॉटर. ओके, सो फिश आउट ऑफ वॉटर, अनकम्फर्टेबल इन सराउंडिंग. सो हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो टू ईट हंबल पाय, टू हंबली अपोलोजाइज फॉर रॉंग डुईंग. त्यानंतरचा प्रश्न, नो बडी इज हॅपी विथ हिम बिकॉज ही इज अ ब्लॅक शिप इन द सोसायटी. हा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच महाराष्ट्र तांत्रिक सेवा परीक्षा 2022मध्ये
मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न. नोबडी इज हॅपी विथ हिम बिकॉज ही इज अ ब्लॅक शिप इन द सोसायटी. कोणीच त्या व्यक्तीसाठी किंवा कुणीही त्या व्यक्तीबद्दल आनंद व्यक्त करत नाही, कारण तो कसा आहे, ब्लॅक शिप आहे. अ ब्लॅक शिप, समाजात तो एक ब्लॅक शिप आहे. आता ब्लॅक शिप याचा अर्थ काय होतो? अ मॅन विथ ब्लॅक कॉम्प्लेक्झन, अ मॅन इन ब्लॅक कॉम्प्लेक्झन्स. दुसरा आहे व्हेरी पुअर मॅन. तिसरा मॅन ऑफ बॅड कॅरेक्टर. आणि चौथा आहे अ मॅन ऑफ नो इम्पॉर्टन्स. सो लक्षात ठेवायचं आहे, कधी शब्दशः अर्थ याचा घ्यायचा नाही. सो ब्लॅक कॉम्प्लेक्झन याचा काहीही अर्थ नाही. अ व्हेरी पुअर मॅन होईल का? अ मॅन ऑफ बॅड कॅरेक्टर, अ मॅन ऑफ इम्पॉर्टन्स. सो अ ब्लॅक शिप याचा अर्थ काय होतो तर अ पर्सन हु इज डिसग्रेस ऑर हॅज बॅड कॅरेक्टर विदिन अ ग्रुप. वाईट वर्तनाचा व्यक्ती जेव्हा समाजामध्ये किंवा ग्रुपमध्ये असतो, सो अशा व्यक्तीसाठी ब्लॅक शिप हा शब्द प्रयोग केला जातो. ब्लॅक थोडक्यात एकंदरीतच वाईट गोष्टींच्या बाबतीत किंवा वाईट घटकाबाबतीत एकंदरीतच सिम्बॉलिक कलर म्हणून वाईट हा जो कलर आहे तो वापरला जातो. सो या ठिकाणी तेच अर्थ घ्यायचा. बॅड शिप याचा अर्थ काय तर अ पर्सन हू इज डिसग्रेस ऑर हॅज बॅड कॅरेक्टर विदिन अ ग्रुप. सो बॅड कॅरेक्टर म्हणजेच काय तर अ मॅन ऑफ बॅड कॅरेक्टर, वाईट वर्तनाची व्यक्ती. पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर वन्स इन अ ब्लू मून. ओके, सो इतरही जे काही इडियम्स आहे सो ते देखील लक्षात ठेवायचं. इन अ ब्लॅक अँड व्हाईट जर असं असेल तर इन अ ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे काय तर इन अ रिटन फॉर्म म्हणजे लिखित स्वरूपामध्ये. वन्स इन अ ब्लू मून, व्हेरी रेअरली क्वचितच. उंबऱ्याचे फूल मराठीमध्ये ज्याला आपण म्हणत असतो, ज्या सिच्युएशनसाठी किंवा एखादी गोष्ट रेअरली घडत असेल, क्वचितच घडत असेल, सो वन्स इन अ ब्लू मून या इडियमचा वापर इंग्रजीमध्ये केला जातो. पीस ऑफ केक म्हणजे व्हेरी इझी. क्रॅक द MPSC एक्झाम इज नॉट क्वाईट पीस ऑफ केक म्हणजेच काय तर MPSCचं एक्झाम क्रॅक करणे हे सोपी गोष्ट नाही किंवा इट्स नॉट अ पीस ऑफ केक. सो त्या अर्थाने या इडियमचा वापर केला जातो. त्यानंतर स्पीक अँड स्पॅन याचा अर्थ होतो व्हेरी क्लिअर किंवा व्हेरी क्लीन, स्वच्छ असेल, नीट किंवा सुव्यवस्थित असेल. सो त्यासाठी स्पीक अँड स्पॅन याचा या इडियमचा वापर केला जातो. सो हे देखील इडियम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न अगेन इडियमवर आधारित प्रश्न आहे. ग्रीस्मा स्पोक विथ व्हाईट हीट. करेक्ट मिनिंग अंडरलाईन वर्ड. ओके, सो व्हाईट हीट याचा अर्थ काय होतो? कंबाईंड गडब 2021 मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न. नॅचरल स्रूडनेस, इंटेन्स पॅशन, प्लेन व्हाईस, कनिंग पॅशन. ओके, सो या ठिकाणी जर आपण बघितलं व्हाईट हीट याचा अर्थ होतो इंटेन्स पॅशन किंवा एखाद्या घटनेविषयी जेव्हा आपल्याला बरीच आतुरता असते किंवा तीव्र भावना किंवा प्रचंड उत्कटता किंवा आपल्यामध्ये अतिशय उत्साह असतो. सो त्या सिच्युएशनसाठी व्हाईट हीट म्हटलं जातो. सो संतापाच्या बाबतीत देखील अँगर जेव्हा असेल एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत, वस्तूंच्या बाबतीत, सो त्यासाठी देखील व्हाईट हीट हा जो इडियम आहे सो त्याचा वापर केला जातो. सो इंटेन्स पॅशन, सो हे जे पर्याय आहे सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. इंटेन्स पॅशन म्हणजे तीव्र भावना, प्रचंड उत्कटता किंवा संताप, अ स्टेट ऑफ एक्स्ट्रीम इमोशन, अँगर ऑर पॅशन. ओके, सो व्हाईट हीट हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अंडर वन्स नोज हे जे इडियम आहे, व्हेरी क्लोज बट अननोटिस, डोळ्यांसमोर असूनही न कळलेले, अंडर वन्स नोज. ओके, सो अंडर वन्स नोज म्हणजे काय तर एखादी अशी व्यक्ती असते जे हुशार असते, पण आपल्याला तिच्या हुशारी किंवा त्याचे जे काही कौशल्य आहे ते आपल्याला लवकर लक्षात येत नसेल, पण ती व्यक्ती आपल्या जवळच असेल, जवळपास वावरणारी व्यक्ती असेल. सो त्या व्यक्तीसाठी आपण म्हणू शकतो की अंडर वन्स नोज. ओके, सो दॅट पर्सन इज अंडर समवन्स नोज. सो डोळ्यासमोर असूनही न कळलेले. त्यानंतर व्हाईट एलिफंट हे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. कॉस्टली बट युजलेस थिंग, निरुपयोगी पण खर्चिक वस्तूसाठी व्हाईट एलिफंट हा शब्दप्रयोग केला जातो. ओके, सो इंटेन्स पॅशन
एकंदरीतच व्हाईट हीट या इडियमसाठी योग्य अर्थ या ठिकाणी असणार आहे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आणखी एक इडियमवर आधारित प्रश्न आहे. फाइंड आउट द एक्झॅक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्स. मोस्ट ऑफ हर फ्रेंड अवॉइड टॉकिंग टू हर ॲज सी इज कॉन्स्टंटली ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट. ओके, बरेच तिचे जे मित्र आहेत किंवा फ्रेंड्स आहेत हे त्या व्यक्तीशी किंवा तिच्याशी बोलणे टाळतात. अवॉइड टॉकिंग का, तर ती सतत काय करत असते, तर ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट. म्हणजे ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट याचा अर्थ होतो स्वतःची स्तुती करणे किंवा स्वतःची बढाई मारणे. ओके, सो स्वतःची बढाई मारणे. सो या अर्थाने एकंदरीतच ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट यासाठी हा शब्दप्रयोग केला जातो आहे. सो लक्षात ठेवायचं. टू फॉरगेट पास्ट एनिमिटी नाही. टू पुट इन ऑल पॉसिबल एफर्ट्स नाही. टू बी व्हेरी बिझी नॉट. पर्याय क्रमांक 4 जे दिलेलं आहे, टू बोस्ट अबाउट सेल्फ. टू बोस्ट अबाउट सेल्फ याचा अर्थ होतो की स्वतःची बढाई मारणे किंवा स्वतःची स्तुती करणे. सो दॅट इज कॉल. सो फॉर दिस ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट इडियम शुड बी यूज. ओके, या इडियमचा आपण वापर करू शकतो. टू बोस्ट अबाउट सेल्फ, ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, टू प्रेज ऑर बोस्ट अबाउट वन सेल्फ, स्वतःची स्तुती करणे किंवा बढाई मारणे. त्यानंतर बरी द हॅसेट. सो बरी द हॅसेट टू फॉरगेट पास्ट एनिमिटी. म्हणजे या ठिकाणी जे दिलेलं आहे टू फॉरगेट पास्ट एनिमिटी. सो या अर्थाचा आपण योग्य इडियम जर बघितलं तर बरी द हॅसेट हे देखील आपण मागच्या लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे. बरी द हॅसेट. ओके, त्यानंतर हे देखील इडियम आयोगाने विचारलेलं आहे. टू पुट इन ऑल पॉसिबल एफर्ट्स. टू पुट इन ऑल पॉसिबल एफर्ट्स दॅट मीन्स लिव्ह नो स्टोन अनटर्न किंवा बिहाइंड हा देखील शब्दप्रयोग केला जातो किंवा अनटर्न हा देखील शब्द त्यासाठी केला जातो. सो लिव्ह नो स्टोन बिहाइंड किंवा लिव्ह नो स्टोन अनटर्न हे इडियम आहे. सो या इडियमचा अर्थ होतो टू पुट इन ऑल पॉसिबल एफर्ट्स. ओके, एखादी व्यक्ती जेव्हा सर्वस्व किंवा 100% प्रयत्न करते, 100% जोर लावत असेल एखादी एक्झाम क्रॅक करण्यासाठी किंवा एखाद्या सिच्युएशनतून बाहेर पडण्यासाठी किंवा एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी. सो दॅट मीन्स ही पुट्स ऑल एफर्ट्स. दॅट मीन्स ही ट्राय टू एव्हरी पॉसिबल वे लिव्ह नो स्टोन बिहाइंड. ओके, नो स्टोन बिहाइंड. त्यानंतर हॅव वन्स हँड्स फुल याचा अर्थ होतो टू बी व्हेरी बिझी. खूप कामात गुंतलेला जे या ठिकाणी दिलेलं आहे टू बी व्हेरी बिझी. सो त्या अर्थाने इडियम काय, तर हॅव वन्स हँड्स फुल. ओके, त्यानंतर सिनोनिम्स दिलेले आहेत. सिनोनिम्स बघूयात. गिव्ह सिनोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ऑब्स्टिनेट आणि अनुक्रमे आपल्याला विचारलेलं आहे की ऑब्स्टिनेटसाठी कुठला सिनोनिम्स असेल. स्लँडर, थ्रिफ्टी. आता सर्वात आधी ऑब्स्टिनेट जे आपण मागच्या लेक्चर्समध्ये देखील आपण बघितलेलं आहे. ऑब्स्टिनेट याचा अर्थ होतो जिद्दी किंवा हट्टी व्यक्तीसाठी ऑब्स्टिनेट हा शब्द प्रयोग केला जातो. स्लेंडर याचा अर्थ होतो एखाद्याला डिफेम करणे किंवा बदनामी करणे किंवा निंदा करण्यासाठी. स्लेंडर म्हणजे निंदा. ओके, सो निंदा करणे किंवा बदनामी करणे, बदनाम यासाठी स्लेंडर हा शब्द प्रयोग केला जातो. आणि थ्रिफ्टी याचा अर्थ होतो कंजूस किंवा इकॉनॉमिकल या शब्दासाठी त्याचा वापर केला जातो. ओके, ज्याला मितव्ययी देखील म्हटलं जातो मराठीमध्ये. सो ऑब्स्टिनेटसाठी योग्य सिनोनिम्स कुठला असणार. डिझीज असणार आहे का, तर डिझीज नसणार आहे. सो डिझीज हे पर्याय चुकीचं आहे, त्यामुळे हे असणार नाही. फिल्दी याचा अर्थ एकंदरीतच घाणेरडा या अर्थाने किंवा डर्टी या अर्थाने होतो. सो हे देखील या ठिकाणी चुकीचं आहे. हिडन देखील ऑब्स्टिनेटसाठी नसणार आहे, हे देखील चुकीचं आहे. सो पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 तीनही पर्याय या ठिकाणी अयोग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे स्टब बॉन्ड. ऑब्स्टिनेट याचा अर्थ होतो स्टब बॉन्ड म्हणजे जिद्दी व्यक्ती. जिद्दी किंवा हट्टी व्यक्तीसाठी
स्टबबॉर्न किंवा ऑब्स्टिनेट हा शब्द प्रयोग केला जातो. सो हेच या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. स्लेंडर म्हणजे डिफेम करणे, बदनाम करणे, सो डिफेमेशन. सो स्लेंडरसाठी डिफेमेशन. आणि थ्रिफ्टी म्हणजेच फ्रुगल, कंजूस किंवा इकॉनॉमिकल. ओके, सो या अर्थाने याचा वापर केला जातो किंवा या थ्रिफ्टीसाठी फ्रुगल जे पर्याय आहे ते योग्य सिनोनिम्स असणार आहे, समानार्थी असणार आहे. सो पर्याय क्रमांक 4. त्यानंतर या ठिकाणी जे पर्याय दिलेले जे शब्द आहे सो त्याचा अर्थ स्टबबॉर्न, स्टबबॉर्नसाठी ऑब्स्टिनेट, हेड स्ट्रॉंग, ॲडॅमंट. सो लक्षात ठेवायचा ॲडॅमंट हा शब्द देखील हट्टी व्यक्तीसाठी किंवा एकंदरीतच जिद्दी व्यक्तीसाठी एखादी गोष्ट करण्यात जेव्हा तू मागे पुढे किंवा मागे जात नाही किंवा धैर्याने सामोरे जातो, सो अशा वेळेस ॲडॅमेंट हा शब्द प्रयोग देखील केला जातो. स्टबबॉर्न या अर्थाने त्याचं सिनोनिम्स असणार आहे. फ्रुगल, फ्रुगल याचा अर्थ होतो थ्रिफ्टी, इकॉनॉमिकल, स्पेरिंग किंवा मितव्ययी किंवा कमी खर्च करणारा. कंजूस, कंजूस हा शब्द प्रयोग देखील यासाठी केला जातो. फ्रुगल. हिडन म्हणजे कन्सिल्ड किंवा सिक्रेट, कवर्ड, लपलेले, हाईड केलेले, हिडन. ओके. नंतर थिन म्हणजे पातळ, अतिशय पातळ जेव्हा लाईन असेल, पातळ. ओके, सो थिन त्याला स्लेंडर. ओके, स्लँडर आणि स्लेंडरमध्ये लक्षात ठेवायचं. स्लेंडर याचा अर्थ होतो अतिशय पातळ. ओके, सो पातळ किंवा अतिशय सूक्ष्म. ओके, मात्र स्लँडर, स्लँडर याचा अर्थ होतो निंदा करणे, बदनामी करणे, निंदा, बदनामी या अर्थाने या स्लँडरचा अर्थ होतो, जे या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर फिल्दी, फिल्दी म्हणजे डर्टी किंवा अनक्लीन, फोल ज्याला मराठीमध्ये घाणेरडा हा शब्द प्रयोग केला जातो. स्मियर, स्मियरचा असतं स्मियर देखील एकंदरीतच बदनामीच्या संदर्भात किंवा एखाद्याला स्कोल्ड करण्याच्या संदर्भात, डिफेम करण्याच्या संदर्भात किंवा मलाईन हा देखील शब्दप्रयोग यासाठी केला जातो. ओके. विलिफिकेशन, सो लक्षात ठेवायचं विलिफिकेशन जे या ठिकाणी दिलेलं आहे सो त्याचा अर्थ बदनामी करणे, स्लेंडर किंवा डिफेमेशन. सो हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, विलिफिकेशन म्हणजे बदनामी करणे किंवा निंदा करणे का एखाद्याला जाणून बुजून कडक शब्दात त्याची निंदा करणे किंवा त्याला त्याचा विरोध करणे. ओके, सो त्याला नीचपणाची जाणीव करून देणे. सो त्यासाठी विलिफिकेशन हा शब्दप्रयोग केला जातो आहे. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे अंडरलाईन वर्ड. आता अंडरलाईन वर्ड या ठिकाणी, ओके, सो या ठिकाणी अंडरलाईन वर्ड ल्युसिड आहे. सो चूज द सुटेबल meaning of the underline word from the alternatives given. STI मुख्य परीक्षा 2017मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. द पोएम इज रिटन इन अ व्हेरी ल्युसिड वे. सो ल्युसिडला या ठिकाणी अंडरलाईन केलेलं आहे. ल्युसिड स्टाईल. इंट्रिकेट, नोबल, इलोबरेट, क्लिअर. सो याचा अर्थ काय होतो ल्युसिडचा? सो लक्षात ठेवायचं ल्युसिड म्हणजे स्वच्छ, स्पष्ट. ल्युसिड याचा अर्थ होतो स्पष्ट, स्वच्छ, नीट किंवा समजेल, सहज, समजेल, सहज. ओके, सो या अर्थाने ल्युसिडचा वापर केला जातो. व पर्याय जर आपण बघितलं तर क्लिअर हे या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 4. आता इंट्रिकेट याचा अर्थ काय होतो? तर इंट्रिकेट म्हणजे होतो व्हेरी कॉम्प्लिकेटेड किंवा गुंतागुंतीचे. जेव्हा एखादी गोष्ट गुंतागुंतीची असेल सो त्यासाठी इंट्रिकेट हा शब्द प्रयोग केला जातो. लक्षात ठेवायचं गुंतागुंतीसाठी कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन, इंट्रिकेट. नंतर नोबल, नोबल म्हणजे उदार व्यक्ती, थोर व्यक्ती, महान व्यक्ती. ओके, सो नोबल या अर्थाने त्याचा वापर केला जातो. सो नोबेल प्राईज जे आपण वाचत असतो सो नोबेल याचा अर्थ होतो उदार व्यक्ती. ओके, सो उदार एखाद्याचे जे मोरल आहे किंवा व्हॅल्यूज जे आहेत ते अतिशय उच्च आहेत. सो अशा व्यक्तींसाठी, डिग्निफाईड व्यक्तींसाठी नोबल हा शब्द प्रयोग केला जातो. इलॅबोरेट म्हणजे एकंदरीतच डिटेल असणे, डिटेल एक्सप्लेन करताना एकदम डिटेल जेव्हा एक्सप्लेन केला जातो सो त्यासाठी इलॅबोरेट हा शब्द प्रयोग केला जातो. केअरफुली प्लॅन्ड, सविस्तर किंवा तपशीलवार. ओके, सो मराठी योग्य अर्थ काय असणार आहेत इलॅबोरेटसाठी? तर तपशीलवार. ओके, कुड यू इलॅबोरेट? इलॅबोरेट याचा अर्थ होतो तपशीलवार किंवा
डिटेल सांगणे. ओके, सो इलॅबोरेट लक्षात ठेवायचं. आणि क्लिअर म्हणजे ल्युसिड. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न सिनोनिम्सवर विचारलेला प्रश्न आहे. चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ नॅक. ओके, सो नॅक या शब्दासाठी सिनोनिम्स विचारलेला आहे. ॲप्टिट्यूड, जॅक, स्नॅक, थिंग्स. आता नॅक याचा अर्थ होतो एखादे काम करण्याची, जेव्हा एखादे काम करण्यात एखाद्या व्यक्तीकडे उत्कृष्ट कौशल्य असेल, हातखंडा ज्याला म्हटलं जातो, हातखंडा असणे एखाद्या बाबतीत, सचोटी असणे, ओके, कौशल्य असणे. सो त्यासाठी नॅक हा शब्द प्रयोग केला जातो. सो त्या अर्थाने या ठिकाणी योग्य सिनोनिम्स काय असणार आहे? ॲप्टिट्यूड, त्यानंतर जॅक, स्नॅक, थिंग्स. या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 ॲप्टिट्यूड. ॲप्टिट्यूड म्हणजे काय तर नॅचरल ॲबिलिटी, टॅलेंट असेल, स्किल असेल, बेंट, नैसर्गिक क्षमता. सो नॅक याचा अर्थ देखील स्किल अनुषंगाने किंवा टॅलेंटच्या अनुषंगाने नॅक हा शब्द प्रयोग केला जातो. सो ते या ठिकाणी एक योग्य सिनोनिम्स असणार आहे ॲप्टिट्यूड. जॅक म्हणजे अशी एक डिव्हाइस असतो, टूल किंवा ओके, सो टूल जी असतात, थोडक्यात जॅक साधारणतः मोटार कारमध्ये जे असतात. सो जॅक या अर्थाने त्याचा एक डिव्हाइस आहे, साधन ज्याला म्हटलं गेलेलं आहे. स्नॅक्स म्हणजे आपण जे हलका आहार घेत असतो, स्नॅक्स सकाळचे जे जेवण असतं त्याला स्नॅक्स म्हटलं जातो. थिंग्स म्हणजे वस्तू. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. PSI मुख्य परीक्षा 2017 विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे अपोजिट मिनिंग या ठिकाणी विचारलेला आहे, म्हणजेच विरुद्धार्थी शब्द. थोडक्यात अँटोनिम्सवर विचारण्यात आलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो. चूज द करेक्ट वर्ड अपोजिट मिनिंग. ओके, सो अपोजिट इन मिनिंग टू कशासाठी? ओस्टेंटेसियस या शब्दासाठी योग्य किंवा जे अपोजिट मिनिंग आहे, अँटोनिम्स आहे, ते पर्यायातून आपल्याला चूज करायचं आहे. पर्याय 1 मध्ये दिलेला आहे अनप्रिटेंटिशियस, कॉन्सेसियस, ओके, कॉन्सेन्सियस, ॲडव्हान्टेजियस आणि नन ऑफ द अबव. ओके, अनप्रिटेन्शियस, कॉन्सेन्सियस, ॲडव्हान्टेजियस. सो ऑस्टेंटियस. ओके, सो ऑस्टेंटियस प्रोनाऊन्सिएशनही व्यवस्थित होत नाही. ओके, सो ऑस्टेंटेसियस. ओके, सो ऑस्टेंटेसियस या शब्दासाठी कुठला अपोजिट असणार आहे? ऑस्टेंटेसियस याचा अर्थ होतो शोवी किंवा ट्राईंग टू अट्रॅक्ट अटेन्शन, म्हणजे दिखाऊपणा करणे, थाटामाटाचं जे एखाद्या व्यक्तीचं बिहेवियर असेल, सो त्यासाठी ऑस्टेंटेसियस. ओके, सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी महिला आहे, सो एक रूढ पद्धतीने ऑस्टेंटेसियस दिखावा करत आहे. ओके, जो बिगर आहे तो त्या व्यक्तीकडे किंवा त्या महिलेकडे जाऊन भीक मागत आहे. म्हणजे या ठिकाणी या भिकाऱ्यासमोर ऑस्टेंटेसियस जी बिहेवियर आहे त्या महिलेच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. सो दिखाऊपणा करणे, थाटामाटाचा असण्यासारखा भास करणे, सो ते या ठिकाणी दिलेलं आहे. आणि याला अपोजिट जर आपण बघितलं तर अनप्रिटेंटेशियस. प्रिटेंड म्हणजे काय तर अगेन प्रिटेंड करणे. प्रिटेंट याचा अर्थ होतो दिखावट किंवा प्रिटेंट शो ऑफ करणे. सो प्रिटेंड या अर्थाने होतो. सो ऑस्टेंटियसला समानार्थी जर आपण बघितलं तर प्रिटेंट हा शब्द होईल, मात्र आपल्याला अपोजिट विचारलेला आहे. सो अनप्रिटेंटेशियस हा या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. आता कॉन्सन्शियस याचा अर्थ होतो केअरफुल, रिस्पॉन्सिबल, ओके, कर्तव्यदक्ष किंवा जबाबदार ज्याला म्हटलं जातो आहे. सो कॉन्सन्शियस. ॲडव्हान्टेजियस याचा अर्थ होतो बेनिफिशियल किंवा फायद्याचा असणाऱ्या घटकाबद्दल किंवा वस्तूबद्दल ॲडव्हान्टेजियस हा शब्द प्रयोग केला जातो. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. चूज द वर्ड हॅविंग मिनिंग अपोजिट टू द वर्ड इन कॅपिटल. ओके, जे काही सेंटेन्समध्ये कॅपिटल वर्ड दिलेला आहे, सबझर्वियंट. ओके, सो सबझर्वियंट यासाठी अपोजिट मिनिंग फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता सेंटेन्स काय दिलेलं आहे तर
ऑल अदर कन्सिडरेशन आर सबजर्वियंट टू द नीड फॉर क्विक प्रॉफिट. ओके, ऑल अदर कन्सिडरेशन आर सबजर्वियंट टू द नीड फॉर क्विक प्रॉफिट. पर्याय काय दिलेला आहे सबजर्वियंटसाठी, तर सॉल्व्हेंट, प्रेडिकामेंट, रेझोनन्स आणि डोमिनंट. आता सबजर्वियंट याचा अर्थ होतो टू विलिंग टू ओबे किंवा सबऑर्डिनेट्स. ओके, सबऑर्डिनेट्स किंवा अधीन. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा सबऑर्डिनेट आहे आणि हा जो व्यक्ती आहे किंवा मालक जो आहे, मालक किंवा ऑफिसर जो असेल, सो काय या व्यक्तीला ऑर्डर देत आहे. सो या अर्थाने सबऑर्डिनेट, सबजर्वियंट. ओके, सो पेनही व्यवस्थित चालत नाही अजून. सबजर्वियंट हा शब्द प्रयोग केला जातो टू विलिंग टू ओबे, सबऑर्डिनेट किंवा अधीन किंवा आज्ञाधारक. आता याला अपोजिट जर आपण बघितलं तर सॉल्व्हेंट असणार आहे का. सॉल्व्हेंट याचा अर्थ होतो ॲबल टू पे डेब्ट्स किंवा देणी भरू शकणारा. प्रेडिकामेंट याचा अर्थ होतो डिफिकल्ट सिच्युएशन, अडचणीची परिस्थिती. सो प्रेडिकामेंट याचा अर्थ काय होतो तर डिफिकल्ट सिच्युएशन. रेझोनन्स याचा अर्थ होतो डीप साऊंड किंवा इफेक्ट, निनाद ज्याला म्हटला जातो आहे. सो रेझोनन्स किंवा प्रतिध्वनी. सो रेझोनन्स हे देखील योग्य असणार नाही, अपोजिट. आणि डोमिनंट म्हणजे वर्चस्व. ओके, सो सबजर्वियंट याला अगदी अप्रोप्रिएट अपोजिट वर्ड असणार आहे डोमिनंट. ओके, सबजर्वियंटसाठी. सबजर्वियंट म्हणजे एखाद्याला अधीन ठेवणे किंवा आपल्या हाताखाली ठेवणे, पण डोमिनंट म्हणजे एखाद्याला त्याचा वर्चस्वावर आणणे. ओके, सो डोमिनंट वर्चस्व स्थापन करणे, प्रबळ असलेला, हॅविंग कंट्रोल किंवा पॉवर. सो डोमिनंट या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. सो पर्याय क्रमांक 4 सबजर्वियंटला योग्य अपोजिट वर्ड असणार आहे डोमिनंट. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न फ्रेझल वर्ब. एक प्रश्न फ्रेझल वर्बवर आपण घेतलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 विचारण्यात आलेला प्रश्न. ऑक्सफर्ड हॅज डॅश डॅश अ न्यू एडिशन ऑफ बुक. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. आता ऑक्सफर्डने नवीन बुक काय केलं म्हटलेलं आहे तर रिकामी जागा आपल्याला दिलेलं आहे. ब्रॉट अबाउट, ब्रॉट इन, ब्रॉट आउट, ब्रॉट अप. ओके, सो या ठिकाणी ब्रॉट अबाउट, ब्रॉट इन, ब्रॉट आउट, ब्रॉट अप हे जे शब्द आहेत किंवा हे जे फ्रेज आहेत, सो एकंदरीतच ब्रिंग या वर्बचे ते पास्ट फॉर्म आहे. पास्ट फॉर्म ब्रॉट. ओके, सो ब्रिंग, ब्रॉट. सो त्या अर्थाने सो ब्रिंग या शब्दापासून किंवा ब्रिंगने सुरू होणारे जे काही फ्रेझल वर्ब आहेत तर ते माहिती असणं गरजेचं आहे. सो ब्रिंग अबाउट जे या ठिकाणी ब्रॉट अबाउट दिलेलं आहे, सो त्याचा अर्थ काय होतो तर टू कॉज समथिंग टू हॅपन, म्हणजे एखादी गोष्ट घडवून आणणे किंवा एखादी जी सिच्युएशन आहे तर ते घडवून आणण्यासाठी ब्रिंग अबाउट या शब्दाचा किंवा या फ्रेजचा वापर केला जातो आहे. सो ब्रिंग अबाउट टू कॉज समथिंग टू हॅपन, अशी गोष्ट करणे ज्याच्यामुळे किंवा एखाद्या सिच्युएशनमध्ये एक ट्रिगर मोमेंट किंवा ट्रिगर जे आहे जे चालना देणे किंवा एखादी मोमेंट घडवून येण्यासाठी कॉज असणे किंवा कारण असणे. सो त्यासाठी ब्रिंग अबाउट या शब्दाचा या फ्रेजचा वापर केला जातो किंवा एखादी गोष्ट घडवून आणणे. सो ब्रिंग अबाउट लक्षात ठेवायचं. ब्रिंग डाऊन याचा अर्थ होतो रेड्यूस द लेवल ऑफ समथिंग, एखाद्या कमी करणे. ओके, सो रेड्यूस द लेवल ऑफ समथिंग, ब्रिंग डाऊन खालच्या पातळीवर येणे. थोडक्यात ब्रिंग डाऊन म्हणजे काय तर खालच्या पातळीवर येणे. सध्या जे काही नेते आपण बरेच वेळा न्यूजपेपरमध्ये वाचत असतो की जे नेते मंडळी असतात ते इतकं रूढ असतात आपल्या एकंदरीतच नागरिकांसंदर्भात किंवा जे पब्लिक सर्वंट असतात, सो ते देखील इतक्या खालच्या पातळीवर त्यांची जी काही विचारसरणी आहे ते विचारसरणी जी आहे सो ती आलेली असते. सो त्यासाठी ब्रिंग डाऊन हा जो शब्दप्रयोग आहे तो या ठिकाणी केला जाऊ शकतो. सो रेड्यूस द
लेवल ऑफ समथिंग. त्यानंतर ब्रिंग आउट. ब्रिंग आउट याचा अर्थ होतो मेक समवन शो अ क्वालिटी दे हॅव. ओके. सो एखाद्या व्यक्तीमध्ये जे सुप्त गुण असेल सो ते दाखवणे किंवा कौशल्य किंवा निपुणता व्यक्त करणे, किंवा आणखी एक अर्थ होतो पब्लिश अ बुक इन अ मार्केट. ओके. सो पुस्तक जे आहे ते पब्लिश करणे किंवा बाजारात आणणे. ब्रिंग अलॉंग, ब्रिंग समवन ऑर समथिंग टू सर्टेन प्लेस, म्हणजे सोबत घेऊन झाले ब्रिंग अलॉंग. ब्रिंग अलॉंग याचा अर्थ होतो ब्रिंग समवन ऑर समथिंग टू अ सर्टेन प्लेस. ओके. त्यानंतर ब्रिंग अप. ब्रिंग अप म्हणजे मेन्शन करणे, एखाद्या व्यक्तीचा उल्लेख करणे. सो ब्रिंग अप व्यक्ती असेल, सिच्युएशन असेल, सो त्याचा उल्लेख करण्यासाठी आपल्या सेंटेन्समध्ये, वाक्यामध्ये ब्रिंग अप या फ्रेझल वर्बचा वापर केला जाऊ शकतो. त्यानंतर ब्रिंग ऑफ. ब्रिंग ऑफ याचा अर्थ होतो सक्सीड इन समथिंग डिफिकल्ट, कठीण गोष्ट यशस्वीपणे पार पाडणे. सो ब्रिंग ऑफ. ब्रिंग बॅक म्हणजे फेच समथिंग, परत आणणे. फेच समथिंग म्हणजे काय तर परत आणणे. आणि ब्रिंग फोर्थ, जनरेट और ब्रिंग इन टू एक्झिस्टन्स, निर्माण करणे. ओके. तयार करण्यासाठी ब्रिंग फोर्थ या इडियमचा वापर केला जातो. आता आपल्याला जे प्रश्नात जे विचारलेलं आहे सो त्याचा अर्थ काय होतो, ऑक्सफोर्ड डॅश डॅश अ न्यू बुक, न्यू एडिशन ऑफ द बुक, म्हणजे पुस्तक प्रकाशन करण्याच्या संदर्भात दिलेलं आहे आणि त्याचा पुस्तक प्रकाशन करण्याच्या संदर्भात असेल सो अशा वेळेस ब्रिंग आउट. ओके. सो ब्रिंग आउट या शब्दाचा किंवा या फ्रेझल वर्बचा वापर केला जातो. पब्लिश अ बुक इन अ मार्केट. सो ऑक्सफोर्ड हॅज ब्रॉट आउट. ओके. सो ब्रॉट आउट अ न्यू बुक, अ न्यू एडिशन ऑफ बुक. सो पर्याय क्रमांक 3 ब्रॉट आउट हे या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. मेक समवन शो अ क्वालिटी दे हॅव ऑर पब्लिश अ बुक इन अ मार्केट. सो ब्रिंग आउट हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो अशा पद्धतीत अशा प्रकारे आपण 15 प्रश्न या ठिकाणी होकॅपचे आपण या ठिकाणी PYQ बघितलेलं आहे. सो आतापर्यंत 6 लेक्चर झालेलं आहे. सो प्रत्येक लेक्चरमध्ये आपण 15 प्रश्न, सो 15 × 6 केलं तर किती होतात 90 प्रश्न आपण डिस्कस केलेले आहे. आणि जवळपास प्रत्येक लेक्चरमध्ये 4 इडियम. ओके. सो 4 इडियम. सो 4 इडियमच्या अनुषंगाने 60 इडियम जे आतापर्यंत विचारलेले आहेत परीक्षेमध्ये, आणि त्या अनुषंगाने आणखी काही महत्त्वाचे इडियम्स असतील सो ते देखील आपण बघितलेलं आहे. ओके. सो हे जे काही सिरीज आहेत आपण कॅरी फॉरवर्ड करूयात, कंटिन्यू ठेवूयात. सो तुम्ही या सिरीजला योग्य प्रतिसाद द्या. नवीन असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. PDF साठी कर्मशिला अकॅडमी नावाचे टेलिग्राम आहे, तर ते चॅनल जॉईन करा. सो त्या ठिकाणी या लेक्चरची PDF देखील अवेलेबल करून दिली जाईल. ओके. सो थांबू या ठिकाणी, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.